प्रदेश में नगर निगम, नगर पालिका, नगर पंचायत के कर्मचारियों, शिक्षकों, शिक्षकेतर कर्मचारियों, सेवानिवृत्त कर्मचारियों, नगर निगम, नगर परिषद के संविदा कर्मियों की लंबित मांगों को सरकार नजरअंदाज कर रही है। राज्य में नगर पंचायत आगामी विधानसभा के कार्य में भाग नहीं ले सकेंगे। साथ ही विधानसभा चुनाव का बहिष्कार करने का भी निर्णय लिया गया है। प्रदेश में नगर निगमों, नगर परिषदों, नगर पंचायतों के कर्मचारियों की मांगे पिछले साल से शासन स्तर पर लंबित है और सरकार जानबूझकर उनकी अनदेखी कर रही है। शासन स्तर पर अभी मुख्यमंत्री, प्रमुख सचिव और आयुक्त व निदेशक की बैठकें पूरी नहीं हुई है और अन्य मांगों को लेकर विधानसभा के प्रस्ताव का बहिष्कार करने का निर्णय लिया गया है। मिश्रम है, कर्मचारी संघटना कार्यकारी अध्यक्ष आहे जिल्ह्याच्या। राज्य शासनाकडे आमचे 3 ते 4 वर्षापासून विविध कर्मचाऱ्यांच्या मागण्या संबंधात नगर परिषद कर्मचारी, नगर पंचायत कर्मचारी यांच्या संबंधामध्ये मागण्या संबंधात आमच्या राज्य स्तरावर शासनाकडे मागणी प्रलंबित आहे। येत्या काही दिवसांमध्ये माननीय एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री साहेब यांनी विधानसभामध्ये घोषणा केली आणि कार्यवाही सुद्धा मंजूर केली, परंतु त्याच्यावर कोणतीही कारवाई अंमलबजावणी आतापर्यंत झालेली नाही। त्याच्यामुळे नगर परिषद कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्यभर माननीय श्री विश्वनाथजी घुगे प्रदेश अध्यक्ष, सुरेश पुस्तंडेल साहेब प्रदेश अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली बहिष्कार निवडणुकीच्या कामकाजावर बहिष्कार करण्याचा निश्चित झालेला आहे। येत्या काही दिवसात जर आमची मागणी पूर्ण शासनाने जर केली नाही तर निश्चितच निवडणुकीच्या कामकाजावर पूर्ण महाराष्ट्रभर नगर परिषद कर्मचारी, नगर पंचायत कर्मचारी सुद्धा हे निवडणुकीच्या कामकाजावर बहिष्कार करणार आहेत। याच्या संपूर्ण हे राज्य शासनावर यांच्या हे जबाबदारी राहील। त्याच्यामुळे आज पूर्ण आम्ही पत्रपरिषद याकरताच बोलवली आहे की भाई संघटनेच्या वतीने शासनाकडे आमच्या मागण्या संबंधात 10-20-30 लाभ मिळण्यासंबंधात बरेच दिवसापासून 3 वर्षापासून राज्यसेवा कर्मचाऱ्यांना मिळाला आहे। नगर परिषद कर्मचारी राज्यसेवेमध्ये मोडत नाही का? आमची हे शासनाला मागणी आहे, आम्हाला सुद्धा 3 वर्षापासून जे लाभ नाही मिळाला ते सुद्धा लागू करण्यात यावा। जुनी पेन्शन योजना 1982 हे सुद्धा 2005 च्या नंतर जे कर्मचारी नियुक्त झालेले आहेत अशा सर्व कर्मचाऱ्यांना ते महाराष्ट्रभरचे कर्मचारी नगरपंचायत, नगरपरिषद यांना सुद्धा ते लागू करण्यात यावा। असे विविध संबंधामध्ये आमचे संघटनेमार्फत महाराष्ट्र राज्य नेतृत्वाखाली आम्ही भंडारा जिल्ह्यातील सर्व लोक एकत्र आलेलो आणि ही मागणी शासनाने लवकरात लवकर मान्य करावा। अन्यथा होणाऱ्या समोरच्या पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही बहिष्कार घालणार हे निश्चित आमचे ठरलेले। कर्मचारी एकता हमारी मांगे वरना खुर्ची कर्मचारी एकता। महाराष्ट्र राज्य नगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी यांच्या जिल्हा अध्यक्ष तुमसर शाखा संघटनेच्या कर्मचारी अध्यक्षाच्या नात्याने आमच्या मागण्या सरकारना ही मागण्या आहेत की सवर्ग कर्मचारी यांच्या कितीक वेळा सरकारकडून आम्ही मागणी केलेली आहे, परंतु आजपर्यंत सरकारने आमची मागण्या काही दखल घेतलेली नाही। या दखल न घेतल्यामुळे कर्मचारीची मागण्या सरकार, महाराष्ट्र सरकार ही सर्व विभागांना, सर्व कर्मचाऱ्यांना नियमानुसार सर्व फायदे देत असतात, परंतु नगर परिषद, नगर पंचायत, महानगरपालिकांना कोणतेही प्रकारचे फायदे देत नाही आणि आमच्याकडून पूर्णपणे कामे जे कामे आहेत ते सरकारचे आम्ही पार पाडतो, परंतु त्यावेळेस आम्ही त्यांच्या काही आमच्या मागण्या आमच्या गंभीरतेने घ्या। यावेळेस आम्ही त्यांना कितीकदा बोलण्यात मागणी केली, आम्ही अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली त्यांनी, प्रधान सचिव, सचिव, नगर विकास यांनी, परंतु ते आम्ही पाहतो म्हणून कितीक वेळा हे वर्ष निघून गेले। यामध्ये आमच्यावर जे अन्याय होत आहे ती सरकारने दखल घेतल्या पाहिजे, नाहीतर आम्ही आमच्या मागण्या आहेत जे की आमच्या मागण्या अशा प्रकारे आहेत की नगरपालिका कर्मचाऱ्यांची जी मागण्या आहेत, राज्यातील नगरपालिका नगरची प्रमाणे तत्वानुसार वेतन पडण्याद्वारे 100% वेतन कोषागार मार्फत देण्यात यावे। राज्यातील नगरपंचायत राहिलेल्या सर्व कर्मचारी बिना अट समावेशन करणे, नगरपंचायत कायम झालेल्या कर्मचाऱ्यांची ग्रामपंचायती सेवा नियुक्त वेतनासाठी धरावी, तसेच नगरपंचायत दिनापासून वेतन लागू करणे, 10-3-93 पूर्वीचे राहिलेले रोजंदारी कर्मचारी कायम करणे, राज्यातील नगरपालिका नगरपंचायतच्या 7व्या वेतन आयोगानुसार 10-20-30 लाभ पूर्णपणे लागू करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे
2005च्या नंतरचे जे कर्मचारी लागलेले आहेत त्यांना जुनी पेन्शन लागू करणे ही आमची सर्वस्व मागणी आहे. कारण की राजकारणामध्ये ती 5 वर्ष आपण सेवा देतात, आमदार हो या खासदार हो, आमच्या त्यांच्यावर निषेध नाही, ते त्यांचे आहे. परंतु आमच्या कर्मचाऱ्याची बी मागण्याच्या त्यांनी लक्ष ठेवावे की आम्ही 58 वर्ष 60 वर्ष आम्ही सेवा देतो, त्यांच्या हिशोबाने आम्ही कार्य करतो, परंतु आम्हाला बी जुनी पेन्शन लागू करावी. या अन्यथा आम्ही या विधानसभेवर आमची अगर मागणी केलेली नाही, पूर्ण झालेली नाही, तर आम्ही पूर्णपणे महाराष्ट्रभर याच्यावर विरोध आणि निषेध करू आणि बहिष्कार टाकू आणि आमच्या घराची आणि संबंधित वार्डाची आमच्या संबंधित नागरिकांशी आम्ही व्यवहार करून त्यांच्याही प्रकारे आम्ही त्यांना निषेध करून आणि त्यांना आपण या मतदानामध्ये बहिष्कार करण्याचा आम्ही निश्चय केलेला आहे. आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुरेश पस्तोंडोले साहेब आणि घुगे साहेब यांच्या निर्देशानुसार आम्ही सर्व काम पार पाडित आहोत. त्या निर्देशानुसार आम्ही जसे जसे आम्हाला तिथून आमची निर्देश होईल त्यानुसार आम्ही सर्व कार्य पार पाडू.